दिवसापूर्वी आपल्याला पत्रिका भेटतीये, भले शनिवार असो, रविवार असो, शुक्रवार असो, महापौरांचा फोन चालू आहे, महापौर उपलब्ध आहेत किंवा आयुक्तांच्यापेक्षा महापौरांना येऊन भेटणं आणि त्याचा खुलासा करून घेणं हे त्यांचा अधिकार होता. अशा प्रकारे कुठलाच त्यांनी अधिकार नाही वापरला. पत्रिकेसोबत जेव्हा कच्ची पत्रिका GR सोबत आणली गेली महापौरांच्या मान्यतेला, तेव्हा तो GR 2014चा दिला होता. त्या स्थानिक स्वराज्य संस्था असा स्पष्ट उल्लेख केलेला होता. प्रशासनासाठी काय नियमावली असेल, म्हणजे प्रशासनाचा शासनाचा कारभार जेव्हा काही उद्घाटन वगैरे असेल तर काय प्रोटोकॉल असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यक्रम असेल तेव्हा काय प्रोटोकॉल असेल असं इत्थंभूत त्याच्यात माहिती दिलेली होती. आणि जर 2025चा GR आज सन्माननीय नगरसेवक किंवा विरोधी पक्षांनी दाखवला, त्या बाबतीत जर त्याच्यात उल्लेख असता तर आयुक्तांनी तो पाठवला असता किंवा त्याच दिवशी खुलासा करत पुढे केला असता. परंतु आज सभागृहात पुन्हा एकदा विरोधकांनी दिशाभूल करण्याकरिता तो GR आणला. पण जेव्हा तो वाचून दाखवला, त्यामधील खुलासा केला गेला, तर त्यात कुठंच स्थानिक स्वराज्य संस्था असं स्पेसिफिकेशन लिहिलेलं नाही. त्यामुळे महापौरांनी जी पत्रिका काढलेली होती निमंत्रक आरोग्य समितीच्या माध्यमातून, ती योग्य पत्रिका होती, त्या ठिकाणी प्रूव्ह झालं. आणि हे सर्व करत असताना आम्ही हेच सभागृहाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, आज तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो की संपूर्ण महाराष्ट्राला सांगण्याजोगं होतं की 50 बेडचं डायलिसिस सेंटर आमच्या नविंबीत आम्ही ओपन करतो आहे. MRI CT स्कॅनच्या सारख्या सुविधा गरिबांना माफक दरावर, नाहीतर आता आदरणीय गणेश नाईक साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे मोफत दरावर आम्ही सुरू करतो आहे. हे सगळं चित्र महाराष्ट्राला दाखवायचं होतं त्या दिवशी. परंतु विरोधकांनी काय दाखवलं, आमच्या नेत्याचं नाव कुठं आहे, काळे झेंडे, विकृती, गेटवर चढणं. आणि आज ह्यांनीच विषय काढून आज ते चांगलं केलं. मी पुन्हा एकदा हा विषय पत्रकारांच्या माध्यमातून सांगेन की गोरगरीब जनतेला काय दिलं गेलं तर तुमच्या माध्यमातून दाखवा. तो CT स्कॅन सेंटर दाखवा, ते डायलिसिस सेंटर दाखवा, MRI दाखवा, MRI मशीन दाखवा आणि त्यांच्याकरिता घेतलेले सुंदर निर्णय त्यांच्यापर्यंत दाखवा, जेणेकरून कोणाच्या हातून उद्घाटन होते त्यापेक्षा कोणासाठी होते हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. हे अधिकार हे आयुक्तांचे अधिकार आहेत. ते काय आहेत, धोरण ठरवण्याचा अधिकार महासभेला आहे आणि ते ठरवलेलं धोरण अंमलबजावणी करणं हे आयुक्तांचे अधिकार आहेत. त्यामुळं शहरासाठी काय हवं, कशाप्रकारे हवं हे सभागृह ठरवतं. आणि त्या अनुषंगाने म्हणजे उदाहरण सांगतो की प्रॉपर टॅक्सचे रेट किती असावेत, प्रॉपर टॅक्स घेतलं जावं, परंतु प्रॉपर टॅक्सचे रेट किती असावेत हे सभागृह ठरवतं. आणि ते वसूल करायचे, ते चार्जेस कलेक्ट करायचं काम कोण करतं, आयुक्तांच्या माध्यमातून टीम करते. पाणी पुरवठ्याचं तसंच आहे, इतर सर्व गोष्टी तसंच. म्हणजे सेवा शर्ती अधिनियम असो किंवा विकासाचे कुठं शाळा असावी, कुठल्या शाळेमध्ये मागणी कोणाची करते, धोरण कोण ठरवतं. धरण घ्यायचं आहे तर महासभाने ठरवलं, पण ते धरण घेतल्यानंतर ते धरणाचं बांधकाम पूर्ण करणे, त्याची बिलं अदा करणे हे सर्व डिपार्टमेंट हेड म्हणून, प्रशासन हेड म्हणून आयुक्त करतात. आयुक्ताची गरज नाही असं कोणी बोलतं, आयुक्ताची गरज आहे. टेक्निकल टीम आणि नॉन टेक्निकल टीम. धोरण ठरवणारी टीम ही टेक्निकल नसते, ते लोकप्रतिनिधी असतात. सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतात ते मांडण्याकरिता सभागृहात आलेले असतात, लोकप्रतिनिधी त्यांना बोलतो. दुसरं असतं प्रशासन, जे आयुक्तांच्या माध्यमातून चालतं. तिसरं असतं ते लोक, नागरिक, ज्यांच्यामुळे हे त्यांच्यासाठी हे केलं जातं. आणि चौथं आपण पत्रकार. हे 4 स्तंभच तर संविधानाने दिलेले 4 प्रमुख आहेत, स्तंभ आहेत संविधानाचे. आणि तो लोकशाहीचे 4ही स्तंभ तुम्ही जर बोलाल आयुक्ताची गरज नाही तर ते मी मान्य करणार आहे.